या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। साथ एक टाइम पे मारेंगे, एक साथ नहीं, अलग अलग, एक एक करके, और हर एक के बाद अगले को वक्त दूंगा ताकि उसे मौत का खौफ महसूस हो। मतलब मौत तो मौत ही होगी उनके लिए, इतनी आसानी से छुटकारा नहीं दूंगा। जुन्या केसचा राग मनात धरून आणि ती केस मागे न घेतल्याच्या कारणावरून एका तरुणाची कोयता, काठी आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर रोडवरील माधवनगर परिसरात घडली आहे। विशेष म्हणजे आरोपीने या हत्येपूर्वी व्हॉट्सअपला फोन करण्याचे स्टेटस ठेवले असल्याचे समजते। या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे। मृताची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सुरेश कृष्णा श्रीराम, राहणार रफिकनगर, MIDC हे 3 मे 2026 रोजी सकाळी 9:40 सुमारास आपल्या दुचाकीवरून सोलापूर रोडने नीलम बेकरी जवळून जात होते। यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या 6 जणांच्या टोळीने त्यांना रस्त्यात अडवले। विजय श्रीराम याने काठीने, तर रोहित रेड्डी, सुभाष सगडा, करण श्रीराम आणि सुमित श्रीराम यांनी हातातील कोयत्याने सुरेश यांच्या तोंडावर, छातीवर, पोटावर सपासप वार केले। इतक्यावरच न थांबता राहुल रेड्डी याने त्यांच्या तोंडावर मोठा दगड घालून त्यांना जागीच ठार केले। घटनेपूर्वी आरोपीने सुरेश श्रीराम याचा खून करणार असल्याचे स्टेटस ठेवल्याचे समजते। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यामध्ये पोलीस उपायुक्त हसन गौहर, पोलीस उपायुक्त कबाडे, DCP पाटील, SCP राजन माने, ACP पोमण आणि जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी भेट दिली। लक्ष्मी श्रीराम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा अण्णा रेड्डी, सुभाष सगडा, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल अण्णा रेड्डी यांच्या विरुद्ध जेलरोड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(2) शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊ करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।